दादापुरी नवसाई गणपती आदित्य जाधव, गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज माने. पहिला चेंडू आपण पाहू शकाल, अगदी वन बाउंडची वॉर्निंग दिले आमच्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि दमदार आयोजन कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल तर ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला सापडलेली आहे. चावी कोणाची असेल तर आपले खऱ्या अर्थानं किस्से चेक करा, आणि तुमची गाडीची चावी जर तुमच्याकडे नसेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या भेटा आणि ती चावीची ओळख सांगून तुम्ही ती चावी घेऊन जावा. थँक्यू सो मच. या चेंडूवरती आपण पाहतोय फटका खेळला जातोय. चेंडूवरती येतील ते धाबा 6 धाबा आल्यात आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 6 धाबांनी धावफलकावरती धाबा आल्यात. त्या मात्र तब्बल धाबा 6 धाबा आपण पाहतोय. 2 चेंडू खेळलाय हर्ष बादापुरे आणि 6 धाबा जमवल्यात. अगदी आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी कमी वेळेमध्ये या युनिक लाईव्ह वाहिनीनं आपल्या सातारा जिल्ह्यातील एका तरुणानं वाहिनी ओपन केली आणि खऱ्या अर्थानं आज बरेचसे इव्हेंट म्हणा, टुर्नामेंट म्हणा, कव्हर करण्याचं काम, क्लॅरिटी, अगदी स्कोरिंग, अपडेटिंग, पॉईंट टेबल, सगळ्या काही गोष्टी सक्सेसफुली पार पाडताना आपण पाहतोय. आपली कृष्णा देवरे टीम अर्थातच युनिक लाईव्ह इथे मात्र काय करतंय, मिसफीड होती आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 6 या अंकावरती. डू ऑर डायची मॅच शंभू इलेव्हन धावलीसाठी, शिवशक्ती रायडर्ससाठी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रसादजी राष्ट्राध्यक्ष, ऋषिकेश देसाई, अजित शेख ही त्रिमूर्ती पंचांची आपल्या या स्पर्धेला अर्थातच कॅडनेक्स प्रीमियर लीगला पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं धावा आले तर धावफलकावरती टोटल 7 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी, चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं क्लास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नो डाऊट शो द गुड गेम. दोन्ही टीमसाठी डू ऑर डायची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आतापर्यंतची स्थिती 7 धाबा 7 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. शंभू इलेव्हन धावली आणि शिवशक्ती रायडर्स यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटर फटका खेळतोय. झेल मात्र टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन यश मिळवतोय गोलंदाज सूरज माने, यश संपादित करतोय. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. शंभू इलेव्हन धावली टीम. टेम्परामेंट, संयम देखील राखावा लागेल. बरेचसे खेळाडू आहेत या टीममध्ये. शंभू इलेव्हनमध्ये अपोजिशनमध्ये शिवशक्ती रायडर्स टीममध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे जबरदस्त एफर्ट मात्र द्यावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आनंद माने अंबावडी टीम कडून बिलॉंग करतोय. आज आपल्या संघ मालकासाठी अर्थातच विकासदा जाधव, दोस्तीच्या दुनियेतील, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये अगदी 22 गाव कास पठार पश्चिम जावली असोसिएशनमध्ये ज्या नावानं छाप पाडली आहे अर्थातच विकासदा जाधव, शंभू इलेव्हन धावली संघाचे संघ मालक. यावेळेस आपण पाहतोय आक्रमण केले आनंद माने. पहिल्या 2 सामन्यांमध्ये आनंद माने लिडिंगला येत नव्हते. लिडिंगला येणं गरजेचं होतं, त्यात चुका झाल्या आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला शंभू इलेव्हन धावली संघाला. तुकाराम जाधव यांनी आपलं पहिल्या मॅचमधला परफॉर्मन्स पाहता गाईड केलं होतं. आनंद माने आपण थोडं पुढे या. आनंद मानेंची काल चर्चा झाली, परंतु आनंद माने म्हणाले की नाही दादा तुम्हीच जा. परंतु आज उशिरा का होईना 3ऱ्या मॅचमध्ये अगदी ओपन केलंय या खेळाडूला आनंद मानेला. अंबावडी टीमकडून आपण यांना नेहमी खेळताना पाहिलंय. विस्फोटक बॅटिंग करताना आपण पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं धावा झाल्यात त्या बॉलर मयुरेश शेलार आपण पाहतोय. 13 धावा झालेत 1 षटकाच्या अंती. सकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं फायटिंग सुरू आहे. दोन्ही टीम अगदी जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तत्पर आहेत.
अगदी एफर्ट देखील चांगला द्यावा लागेल. शंभू 11 धावली आणि रविदादा पोपळे यांचा संघ. शिवशक्ती रायडर्स सामाजिक शैक्षणिक क्रीडा कोणतंही क्षेत्र असो, सांबरवाडी गावचं नाव उज्ज्वल करण्याचं काम कुणी केलं, अर्थातच एक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेलं एक रत्न असं म्हटलं तरी चालेल. शिवशक्ती रायडर्स संघाचे संघ मालक आदरणीय रविदादा पोपळे साहेब यांचा संघ. ओहो, ऑफटिक वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉडी बॅलन्स आपण पाहिली. हर्ष बादापुरे हिटिंगच्या भूमिकेमध्ये डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. खरं म्हटलं तर आज आनंद मानेने हर्ष बादापुरेला या मॅचमध्ये किमया करावी लागेल. डोअर डायसाठीची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवशक्ती रायडर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी प्रॉपर फाटका येतोय. व्यासपीठाच्या बाजूला डोक्यावरून जाईल. मिळतील त्या धाबा 6 धाबा झालेत त्या 19 धाबा. 19 रन्स. अगदी प्रयत्न सुरू आहे. अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. शिवशक्ती रायडर्स संघाला देखील तितकीच महत्त्वाची मॅच आहे आणि शंभू 11 संघाला देखील तितकीच महत्त्वाची मॅच आहे. शिवशक्ती रायडर्स संघाचा प्लस पॉईंट आहे की एक सामना त्यांनी जिंकला आहे. त्यामुळे रविदादा पोपळे विचार करत असतील पेव्हिलियनमधून डगआउटमधून की हा मॅच जर मी जिंकलो तर जसं सामाजिक क्षेत्रात कार्य करतो तसं लीगमध्ये कार्य करायला सोपं जाईल. चला चेंडू द्या. 1.2 चेंडू आपण पाहतोय. धाबा झाले त्या धावा फलकावरती तब्बल 19 धाबा. 8 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावा झाल्या त्या 19. डगआउटमधून रविदादा पोपळे आपल्या संघाचा खेळ पाहताना आपण पाहतोय. तर बाउंड्री लाईन्स वरती अगदी स्टाईल अँगलनी टायगर श्रॉफ सारख्या स्टाईलमध्ये गॉगल लावून विकासदादा जाधव आपल्या संघाच्या खेळाडूंची बॅटिंग पाहताना आपण पाहतोय. हे यश कॅडनेक्स प्रीमियर लीगचं, कॅडनेक्स कंपनीचं. यावेळेस अगदी डीप कव्हरवरती आणि मिळवल्या त्या धाबा 6. हर्ष बादापुरे आज स्वतःला पिकअप करतोय आणि धाव फलकावरती धाबा झालेत त्या 25 धाबा. 25 रन्स स्कोर कार्ड वरती. अगदी शिवशक्ती रायडर देखील त्या ताकदीचा संघ अपोजिशन मध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शंभू 11 धावली संघ देखील त्याच ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सज्ज राहायचे श्रेया स्पोर्ट्स आणि कॅडनेक्स 11 या दोन संघांनी सज्ज राहायचे. याच्यानंतरची लढत आपल्या दोन संघादरम्यान होईल. श्रेया स्पोर्ट्स आणि कॅडनेक्स 11 यांच्या माध्यमातून होणारी लढत नेक्स्ट मॅच. 25 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहू शकाल 25 धाबा. 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. बॅटची रिडिंग आहे. चेंडूला उंची घाई केली आहे. घाई करायची गरज नव्हती. धावा येत होत्या. हर्ष बादापुरेने मात्र आता निराश केले आपल्या टीमला. अद्याप तुमच्याकडे 2 षटकं शिल्लक होती. अति घाई संकटात नाही ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 25 अंकावरती महत्वाचा विकेट मिळतोय शिवशक्ती रायडर्स संघाला. चेक. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती छत्रपती श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज बाबाराजे यांचे कट्टर समर्थक, A1 क्रिकेट क्लब एकयू टीमचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री शिवाजीदादा कदम साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. एक गोड व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहे. आणि त्याचबरोबर एकयू गावचे ग्रामस्थ क्रिकेटचे खूप मोठे चाहते आदरणीय श्री भरतदादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. वेलकम, आगतम आगतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. तर धाबा झाले त्या अगदी शिवाजीदादा कदम साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. मनाच्या अंतकटापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत. फटका खेळतोय बॅटच्या रडारमध्ये. वॉट बॅटिंग. अगदी सेट डाईव्हला बॅटिंग करताना आपण पाहतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 31 धाबा. संदेश माने. आता मात्र ही जोडी संदेश माने आनंद माने ही अंबावडे गावची जोडी मात्र आपल्या टीमला अगदी लीड करताना आपण पाहतोय. परंतु या मॅच मध्ये आपल्या संघ मालकासाठी देखील लीड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 31 धाबा
2 विकेट आलेत. लास्ट बॉल अप सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, वाईड चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाबे ते धाबा झाले त्या 32 रन्स. चेक. त्याचबरोबर सांबरवाडी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते कालच्या दिवसापासून या स्पर्धेला ज्यांची उपस्थित राहिलेली आहे, आजच्या दिवसामध्ये देखील ते उपस्थित राहिलेत. आदरणीय श्री मनोहर जांभळे साहेब यांना विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थान बनवावं. वेलकम सर, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. यामुळे सेटला फटका खेळतोय. सेफ झोन असेल, चेंडू मिळणार नाहीये कारण लँडिंगच्या वेळेस पिकअप घेणारं हे मैदान आणि अगदी 4 आल्यात. मी म्हटलं ना चुका झाल्या. शिवशक्ती रायडरच्या विरोधामध्ये आपण पाहतोय शंभू विलन धावली संघ खेळतोय. शंभू विलन धावलीच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये चुका झाल्या. ही माने कंपनी वरती आणायला हवी होती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअपमध्ये बदलाव करायचा होता, परंतु झालेल्या चुका या मॅचमध्ये उशिरा का होईना सुधारतायत. त्यांच्या टीमनं पिकअप केलं होतं माने कंपनीला, परंतु माने कंपनीने म्हटलं की तुम्ही लीड करा, परंतु आता मात्र ऐकलं नाही. त्यांचा बॅटर ऐकलं नाही, त्यांचा पूर्ण संघ आणि एकजुटीनं दोन्ही बंधूंना वरती लीड केलंय. येस, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 1 मिनिटाची धोरणात्मक वेळ चालू आहे. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. खरं तर छत्रपती श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे महाराज यांचे कट्टर समर्थक, सामाजिक कार्यकर्ते, कास पठार विभागातील A1 क्रिकेट क्लब AQ या टीमचे आधारस्तंभ आदरणीय श्री शिवाजीदादा कदम साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सांबरवाडी गावचे सुपुत्र आदरणीय श्री मनोहरदादा जांभळे हे देखील तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर AQ गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री भरतदादा कदम, कॅडनेक्स कंपनीचे आयोजक विलासदादा कदम, त्याचबरोबर युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीचे सर्वेसर्वा अर्थातच सुरेश देवरे हे देखील मुख्य व्यासपीठावरती अगदी पाहायला मिळतात. ज्या ज्या मान्यवरांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही सर्व मान्यवरांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया. कोयनेचा एक बुलंद आवाज विनोदजी जाधव सरांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. 36 धावा, 36 रन. नेक्स्ट मॅच श्रेया स्पोर्ट्स आणि कॅडनेक्स 11 आपण सज्ज राहा. 4 षटकं संपन्न होतील आणि नाणेफेक केली जाईल इनिंग ब्रेकमध्ये. 36 रन्स आपण पाहतोय. आनंद माने त्या जोडीला संदेश माने, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमर बांबरस पहिला चेंडू गॅपमध्ये 1 बाउन्स. मी म्हटलं ना कारण इथे मात्र ही जोडी खूप मन जिंकते. ही जोडी मन जिंकताना आपण पाहतोय. मी अंबावडे टीम मधून या जोडीला खेळताना पाहिलंय आणि मी कालच म्हटलं होतं ही जोडी तुम्ही लेट करताय आणि तुमचा थेट कार्यक्रम होतोय आणि दोन्ही सामन्यात कार्यक्रम झाला शंभू 11 धावलीचा. अगदी आजच्या मॅच मध्ये आपण पाहतोय विस्फोटक बॅटिंग. 40 धावसंख्या आली धावफलकावरती. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अगदी चांगली बॅटिंग, लिडिंगला बॅटिंग करतोय स्ट्राईक वरती आनंद माने. 2 चेंडू आणि 10 धावसंख्येवर खेळतोय. संदेश माने 2 चेंडू 10 धावसंख्येवर खेळतोय. मी म्हटलं ना ही माने बंधूंची जोडी अतिशय विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये आतंक निर्माण करताना. फुल टॉस, गलत फटका खेळलाय, बॅटची कट घेतली आहे आणि नड आणि अडचण दूर झाली आहे आणि विकेट मात्र आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर भीमर रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन की आपण स्क्रीनवर येऊन पाहावं की फेअर डिलिव्हरी की नो चेंडू. आपले तिन्ही पंच अगदी आपण पाहिलं तर प्रसाद राजाध्यक्ष, ऋषिकेशजी देसाई, अजित शेख हे 3 पंच आपल्या या कॅडनेक्स प्रीमियरसाठी ज्यांची नियुक्ती झाली आहे. अगदी कालपासून कोणावरही अन्याय झालेला नाही आहे. यस, पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी, फलंदाजाला माघारी यावं लागेल आणि विकेटचं पतन मी पहिलंच म्हटलं प्रसादजी राजाध्यक्ष, ऋषिकेश देसाई, अजित शेख हे तिन्ही ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, त्याचबरोबर खरं तर विकेटचं पतन झालेलं आहे, परंतु विनंती करेन श्रेया स्पोर्ट्स आणि कॅडनेक्स 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी उपस्थित राहा. श्रेया स्पोर्ट टीम आणि कॅडनेक्स 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही शेवटचा कॉल देतोय. श्रेया स्पोर्ट्स टीम आणि कॅडनेक्स 11 टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनना शेवटचा कॉल असेल. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र संतोष सुर्वे मैदानाच्या आतमध्ये
शंभू 11 धावलीचा मेन प्रॉब्लेम काय, जेव्हा धावांची गती वाढते तेव्हा नेमकेच विकेट देखील गमावत आहेत. तुम्हाला 6 चौकार आलाय, तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायला हवी, स्ट्राईक चेंजेस करायला, या बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील आणि चांगली कामगिरी होते. दुसऱ्या बाजूनं बघा गोलंदाज अमर बांबरच्या माध्यमातून जरी फटके पडले तरी विकेट घेण्याचं काम करतोय. दोन्ही बाजू तुम्हाला सांगितल्या जातील. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नकार दिला जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावा झालेत त्या 41. माने ब्रँड असा ब्रँड आहे की अगदी 1.5 ओव्हर बाकी होते, दोन्ही एकही थांबला असता अगदी लीड केला असता टीमला, परंतु तिथे चुका घडतायत, त्या चुका नडतायत आणि बेनिफिट जात आहे शिवशक्ती रायडर्स संघाला. शंभू 11 आणि शिवशक्ती रायडर्स मधील लढत उशिरा आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी सन्मान्य संघमालक विकासदादा जाधव, सन्मान्य संघमालक रविदादा पोपळे या दोन संघ मालकांच्या विरोधामध्ये लढत. सिंगल, दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा संपन्न होतील. धाबा झाले ते धावफलकावरती 43 धाबा, 43 रन्स. शिवशक्ती रायडर्स टीम देखील तितक्याच ताकदीची आणि शंभू 11 धावली देखील तितक्याच ताकदीची. वन्स अगेन लास्ट अनाउन्समेंट, श्रेयस फॉर्ड्स कॅप्टन्स, कॅडनेस 11 टीम कॅप्टन्स, प्लीज कम ऑन द कॉम बॉक्स. 43 रन्स, 43 धाबा, 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सेटअपला खेळतोय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. धाबा झाले ते धावफलकावरती 44 धाबा. बॅटिंग चांगली सुरू होती, अगदी हर्षबादापुरे धाबा येत होत्या, विकेट टाकली. बॅटिंग चांगली सुरू होती, माने ब्रँडनं विकेट टाकली. अन्यथा आणखीन बॅटल रंगला असतं, कारण अपोजिशनची टीम देखील तितक्या ताकदीची, अर्थातच रविदादा पोपळे यांची टीम शिवशक्ती रायडर्स टीम. धाबा झाले त्या 44, 44 धाबा, 3 विकेटचं पतन. चेंडू झालेत 5, षटक क्रमांक 3. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. 44 रन्स. हाफ ट्रॅकर पुढे आलाय, स्टेप आउट केलाय, पंच केलाय. हो हो, बढिया स्ट्रोक, चांगला फटका आणि धावा मिळतील ते धावफलकावरती. 48 धावा आल्या, 3 विकेटचं पतन. एंड ऑफ द थर्ड डॉट. व्हॉट अ परफॉर्म. चांगल्या प्रोग्रेसने इथे मॅचला सुरुवात झाली आहे. चांगल्या प्रोग्रेसमध्ये पहिल्या इनिंगला सुरुवात झाली आहे, कारण त्यांनी ओळखलंय अपोजिशन मध्ये दमदार संघ, अर्थातच रविदादा पोपळे यांचा शिवशक्ती रायडर्स संघ. चला, शेवटचा कॉल असेल. श्रेया स्पोर्ट आणि कॅडनेक्स 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा. शेवटचा कॉल असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे, त्यामुळेच आम्ही तुम्हाला हा कॉल देतोय. एक शेवटची ओव्हर बाकी आहे आणि शेवटची ओव्हर बाकी संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनर्ष एकदा कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत. चला, टीम मीटिंग नको आहे, विनंती असेल. टाइम सेट केलेला आहे मित्रांनो, टीम मीटिंग नको, ओनली फायटिंग हवी आहे. आज वेळेची बंधनं आहेत, आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना आमच्यापर्यंत दिल्या जात आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये, अगदी आपण पाहतोय धाबा झाले त्या 48 धाबा, 3 विकेटचं पतन आपण पाहतोय. शिवशक्ती रायडर्स आणि शंभू 11 धावली. दोन्ही संघ मालक अगदी सामाजिक क्षेत्रात वाहून घेणारे, एक विकासदादा जाधव, एक रविदादा पोपळे. मात्र मैदानाच्या बाहेर मैत्रीचे संबंध, मैदानाच्या आतमध्ये फक्त क्रिकेटचा खेळ. डाव्या बाजूला आपण पाहतोय एक संघ मालक, उजव्या बाजूला पाहतोय पण एक संघ मालक. मॅचचा आनंद घेताना पहिला चेंडू. इथे काय घडलंय बघा, चेंडू येईल ना येईल त्याची वाट बघण्यापेक्षा तुम्ही रिव्हर्स लगेच आला असतात तर धावबाची विकेट तुम्हाला रोखता आली असती. आता मात्र तुकाराम जाधव मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःचा आत्मविश्वास घेऊन आलेत. अगदी आपण पाहतोय संदेश माने सायकंडवरती साईक ठेवण्याचा प्रयत्न केला. दोघांमधलं तारतम्य, दोघांमधला समन्वय. शंभू 11 धावली आणि एका बाजूला आपण पाहतोय शिवशक्ती रायडर्स टीम. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त सेफट, जबरदस्त कामगिरी, चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं येते मात्र बेनिफिट देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची लिडिंग येत लागले, सेफ झोन आहे. सिंगल, डबल साठी कॉलिंग होईल. धाबा येतील त्या 2, तब्बल धाबा झाल्या त्या मात्र 50 धाबा. संघाचा सांघिक अर्धशतक झालंय आणि आतापर्यंतची स्थिती आपण पाहतोय 4 विकेटचं पतन, 50 रन्स. चेक. त्याचबरोबर एकेव गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री दशरथ कदम
यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे आम्ही कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. ओहो घुटना टेक तमाशा देख वा बाय वा गिरकी गिर आणि चेंडू भीर भीर. धावा आले त्या 6 धाबा. 6 धाब्याने धाबा दिले त्या धाव फलकावरती 56 धाबा 56 रन्स. मी पहिलंच म्हटलं इतकं सोपं देखील नाहीये आणि इतकं अवघड देखील नाहीये. आणि धावा झाले ते मात्र 56. 4 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दमदार एफर्ट, दमदार कामगिरी. माने ब्रँड चूक केली, शंभू विलून धावली ना पहिल्या 2 सामन्यांमध्ये. बघा 7 चेंडू आणि 21 धाबा. 2 माने ब्रँड आहेत या टीम मध्ये. अगदी चांगली बॅटिंग करताना आंबावडेमधून मी यांना पाहिलंय. उशिकरा का होईना या मॅच मध्ये त्यांना लिडिंगला आणलंय. आशा पल्लवित करण्याचा प्रयत्न. अगदी फटका खेळतोय गॅप मध्ये गोळीसारखा. हार्दिक पांड्या स्टाईल. अगदी जबरदस्त पाठ. संदेश मानेच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. धावा झाले त्या 60, चेंडू झाले ते 8 आणि संदेश मानेनं बनवले त्या धावा 25. आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम जाधव मात्र आता 0 चेंडू खेळल्यात. परंतु धावबाद नंतर केलेले कमबॅक. माने ब्रँडचा इथे दाखवलेला एक ठसा आणि जबरदस्त इपट मैदानाच्या आतमध्ये. अगदी विस्फोटक बॅटिंग. आता शिवशक्ती रायडर्स संघ एक दमदार संघ बॅटिंगने नक्कीच प्रत्युत्तर करेल यात शंका नाही आहे. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. दोन्ही टीम मध्ये बॅटल आहे. वॉट अ परफॉर्म. अगदी पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे. तुकाराम जाधव यांचा एफर्ट आणि कव्हर देखील चांगला. 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावा झाल्या त्या 62. फायटिंग स्कोअर झालाय. टेन्शन वाढलंय आता शिवशक्ती रायडरचा. ज्या धाव्यांची गरज होती ती धावसंख्या इथे मात्र उभारली जाते. 1 रन शॉट 61 रन्स. अगदी आपण पाहू शकाल 61 धाबा. बघा मी पहिलंच म्हटलं तिन्ही पंच आपले एकदम तत्पर आहेत. 61 धाबा. धाव फलकावरती 4 विकेटचं पतन आपण पाहतोय. 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ देऊ नका प्लीज. 61 रन्स 4 विकेटचं पतन आपण पाहतोय. फायटिंग स्कोर तर उभारलाय परंतु शिवशक्ती रायडर्सला कधी कधी लक्ष्याचा पाठलाग करत असताना विकेट टिकवून खेळायचा असतं आणि शिवशक्ती रायडर्सकडे ते बॅटल आहे. चांगलं पॅनल देखील आहे. रविदादा पोपळे यांना आत्मविश्वास आहे आपल्या टीमवरती आणि नेहमी आपल्या टीमला सपोर्ट करतात. मग ते कोणत्याही प्रीमियर लीग मध्ये टीम टाकू द्या आपल्या संघासोबत खंबीरपणे उभं राहतात. आणि दुसऱ्या बाजूला असंच व्यक्तिमत्व विकासदादा जाधव देखील. यावेळेस बघा खराब चेंडू, वाईड चेंडू. अवांतर एक धावेल. धावा झाले त्या 62. 62 धावा. 4 विकेटचं पतन आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी विस्फोटक बॅटिंग झाली आहे. 62 रन्स 4 विकेटचं पतन आपण पाहतोय. जबरदस्त सेपाट, जबरदस्त कामगिरी. बॅटची लिडिंग एज 1 हँड गॅदर करण्याचा प्रयत्न. एक सिंगल येते. दुसरीसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल परंतु एका सिंगलनं धावा झाले ते धाव फलकावरती 63. 4 विकेटचं पतन आपण पाहतोय आणि जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. 63 रन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे मात्र आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट. यस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्रेया स्पोर्ट्स आणि कॅडनेक्स 11. थँक्यू सो मच महागुरु, ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला पाहायला मिळाला 2 दिवसामध्ये. तर विनंती करत आहोत आम्ही यानंतरची पुढील मॅच एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला श्रेयस स्पोर्ट आणि त्याच्या विरोधामध्ये कॅडनेक्स 11. या दोन्ही संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि महत्त्वपूर्ण टॉस करण्यासाठी मी विनंती करतो, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एकीव गाव आणि या एकीव गावचे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवेंद्र सिंहराजे, बाबाराजे कट्टर समर्थक, तसेच ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना युवा फाउंडेशन कास पठार यांच्या माध्यमातून चांगले कार्य केले जातात असे शिवाजी दादा कदम, त्याचबरोबर भरतदादा कदम आणि दशरथदादा कदम, तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील मॅचचा महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस करत आहोत. नक्की स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळते
कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1चा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. तिन्ही मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात शिवाजीदादा कदम, त्याचबरोबर दशरथदादा कदम, A1 क्रिकेट क्लबचे खंदे समर्थक ज्यांना समोरलं जातं असे दशरथदादा कदम मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉल केला जाईल. कॉल कोणता संघ मागणार? श्रेयस स्पोर्ट. हेड आणि टेल असा कॉल केला आणि टॉस गमावला गेलाय. टॉस जिंकला गेला अर्थातच कॅडनेक्स 11 टीमचे कर्णधार अर्थात अभिमन्यू सर. नक्की सर, अभिमन्यू सर, कॅडनेक्स प्रीमियर लीग खेळत असताना नक्कीच पहिला महत्त्वपूर्ण टॉस असावा आणि या टॉसच्या दरम्यान नक्कीच टॉस जिंकला, निर्णय काय असावा? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय कालच्या दिवसापासून आजच्या आपण स्पर्धा अगदी पाहायला मिळते. आज ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटची मॅच कदाचित असावी आणि ही मॅच खेळत असताना नक्कीच एक विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असावा का? हो, नक्कीच असेल. बॅटिंग करत असताना किती धावांचा मानस असावा? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दुसऱ्या बाजूला श्रेयस स्पोर्टचे सर्वा. नक्कीच कॅप्टन्स, टॉस जर तुमच्या बाजूने लागला असता तर काय निर्णय असता? नाही, फिल्डिंगच घेणार होतो. नक्की क्षेत्ररक्षण म्हणजे मनासारखं झालं. दुधामध्ये साखर पडली. आता फक्त मॅच जिंकायची आणि या साखरेचं प्राशन करायचं आहे. आता आपण स्पर्धा अगदी लाख मोलाची पाहायला मिळते. नक्की स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि आता करूया मरो जे सिया टीम 11 आहे यांनी 4 मॅच जिंकल्या तर सिया राम होणार आहे आणि तो बाकी टीमचा राम होणार आहे. नक्कीच, थँक्यू सो मच. त्याचबरोबर आमच्या समेत जोडले जातील खऱ्या अर्थानं समाज कार्यकर्ते, त्याचबरोबर ज्या व्यक्तिमत्वाला एकेक गावाच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना शैक्षणिक पात्रता ज्यांच्या माध्यमातून लाभली जाते असे शिवाजीदादा कदम. नक्कीच त्यांचे 2 शब्द देखील आमच्या समेत जोडले जातील. कॅडनेक्स 11साठी खूप खूप शुभेच्छा. आणि कॅडनेक्सबद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावातील काही मुलांनी एकत्र येऊन एक कंपनी तयार केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्या त्या कंपनीला तसेच या प्रीमियरला माझ्यातर्फे तसेच आमच्या एकूण ग्रामस्थांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जातो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती स्थान पुन्हा व्हायचं आहे. त्याचबरोबर स्पर्धा अगदी एन्जॉय करताय. टॉस बॉक्समधून माहिती आली आहे. अर्थातच टॉस जिंकला गेला कॅडनेक्स प्रीमियर लीग अर्थातच कॅडनेक्स 11 या संघाने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केले श्रेयस स्पोर्ट या संघासाठी. युनिकला या वाहिनीच्या माध्यमातून जुमलेला तमाम क्रिकेट प्रेक्षकांचे आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय रायगड गावचा बुलंदाबाज अर्थातच खऱ्या अर्थानं विनोदजी जाधव सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धाबा झाले ते मात्र 63 धाबा आणि लक्ष ठेवले ते मात्र 64 धाब्यांचं. अगदी आपण पाहिलं तर इथे मात्र जबरदस्त सेफर, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि शंभू 11 धावली. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती रायडर्स सलामी जोडी सुशील डपळ आणि सूरज माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य जाधव. चला विनंती असेल जास्त वेळ दौडू नका प्लीज. आदित्य जाधव गोलंदाजी करते. गोलंदाजी ट्रॅकवरती टॉस बॉस आपण पाहिला. एकयुगाचे सुभद्रा शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या ठिकाणी कट्टर समर्थक शिवाजीदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस पाहिलात. अगदी सामाजिक क्षेत्रात वाहून येणारे हे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आसनस्थ होऊन अगदी क्रिकेटचा आनंद लुटताना आपण पाहतोय. त्याचबरोबर कॅडनेक्स कंपनीचे सर्व कमिटी मेंबर्स असतील त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पहिला चेंडू आदित्य जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू 64 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. अगदी चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी क्लास या ठिकाणी दाखवला जाईल आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जोडी सलामीची आपण पाहतोय. सुशील डफळ, सूरज माने ही जोडी. आदित्यचा नेक्स्ट बॉल. यावेळी जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक डॉट चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे अगदी चांगल्या पद्धतीचा एफर्ट देताना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटच्या ठिकाणी क्लास आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी आणि त्या पद्धतीच्या ठिकाणी क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं टेम्परामेंटचे सातत्य टिकवण्याचं काम ज्या माध्यमातून केलं जातं अगदी तसंच खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. यावेळेस अगदी ऑफटिकवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आदित्य जाधव अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना. सुशील डफळ अद्याप 3 चेंडू खेळतोय. हा दडपणाचा प्रभाव असतो मित्रांनो, कारण पहिल्याच सत्रामध्ये 63 धावा जमवल्या
शंभू 11 धावली संघानं आणि 64 धाब्यांचं पारडं लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी नेहमी म्हणतो की प्रेशर खाली खेळावं लागतं आणि ती परिस्थिती मैदानाच्या आत. फुल टॉस हे दडपण गोलंदाजावरती आणि नेक्स्ट बॉलवरती आलाय तो चौकार आणि थोडं दडपणाला बाजूला सारलं. आल्यात त्या 4 धाबा, 4 धाब्या झाल्यात आत्तापर्यंतची स्थिती धाव फलकावरती शिवशक्ती रायडर्स संघाची. चेक त्याचबरोबर आम्ही एक मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे महाराज यांचे खंदे समर्थक युवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कासपठार विभागामध्ये सामाजिक कार्यक्रम राबवणार आहे. एकीव गावचे सामाजिक कार्यकर्ते A1 क्रिकेट क्लब एकीव टीमचे आधारस्तंभ आदरणीय श्री शिवाजीदादा कदम साहेब यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. नेक्स्ट बॉल एक्सिलेंट गोळीगत चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 4 धावा. 0.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावा झाल्या त्या 4. एक चेंडू शिल्लक आहे. अगदी आपण पाहतोय शिवशक्ती रायडर्स अपोजिशन मध्ये शंभू 11 धावली. तिसऱ्या सामन्यामध्ये प्लॅटफॉर्म बदलला, पारडं बदललं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माने ब्रँडचं कमाल आली. आता मात्र डफळ साहेबांना देखील कामगिरी करावी लागेल. यावेळेस लाईन आणि लेनशी झगडतोय. चेंडू बॅटने धाबा कमी येत आहेत परंतु अतिरिक्त धाव येते. ही जम्याची बाजू राहील शिवशक्ती रायडर्स संघाला. एक्स्ट्रा धाबा आल्या, धाबा झाल्या त्या धाव फलकावरती 5 धाबा परंतु 5च्या गतीनं चालणार नाहीये. एकच चेंडू पहिल्या षटकातील शिल्लक आहे आणि धाबा झाल्या त्या मात्र 5 धाबा. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय कट काढण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता आणि धावा झाल्या त्या धाव फलकावरती. सेकंड बॅटिंग करत असताना शिवशक्ती रायडर्स संघाची 6 धावा. थँक्यू सो मच. आणि आता मुख्य व्यासपीठावरती आपण एक सन्मान करत आहोत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे महाराज बाबाराजे यांचे कट्टर कार्यकर्ते कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते युवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम करण्यात आलेत आणि खरं तर A1 क्रिकेट क्लब एकीव या टीमचे आधारस्तंभ आदरणीय श्री शिवाजीदादा कदम साहेब यांचा शुभ सन्मान कॅडनेक्स कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय श्री विक्रमदादा कदम यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण आयोजक कमिटी असेल त्यांच्या शुभ हस्ते केली जाते. एक आदर सन्मान, मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण शिवाजीदादा कदम यांचा शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. एकीव गावचे ग्रामस्थ A1 क्रिकेट क्लब टीमचे आधारस्तंभ खंबीर पाठीराखे आदरणीय श्री भरतदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन दीपक दादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 6 धावा 6 रन्स आपण पाहतोय. अगदी नेक्स्ट ओव्हर संदेश मानेच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले, विस्फोटक बॅटिंग, आलाय तो षटकार आणि धावा झाल्या त्या धावफलकावरती अगदी 12 धावा 12 रन्स. 1.1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावा झाल्या त्या 12 12 रन्स. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती बॅटिंग अद्याप सुरू आहे. प्लॅनिंगने मात्र खेळलं जातंय, प्लॅनिंगने मात्र संपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त इफर्ट देखील आपण पाहताय. 4 चांद लावण्याचं काम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. मी पहिलंच म्हटलं शिवशक्ती रायडर्स संघ देखील तितक्या ताकदीचा आणि आता मात्र फटका चांगला खेळलाय सुशील डफळ. दुसऱ्या बाजूला सूरज माने मैदानाच्या आतमध्ये 12 धावा 12 रन्स. आडे बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का पाहायचंय. एक सिंगल, अगदी 22 रुपयानं सिंगल येते, पंच इशारा करतील. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आतापर्यंतची स्थिती धावफलकावरती धावा झाल्या त्या 13 धावा 13 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. जबरदस्त इफर्ट, जबरदस्त कामगिरी. अगदी 13 धावा, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय, इफर्ट आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल अगदी एक्सेलेंट गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इफर्ट आपण पाहतोय. आणखीन एक डॉट चेंडू. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. लगेचच आपण 3 चेंडू नंतर उर्वरित सन्मान तुषार सरांच्या माध्यमातून आपण कंप्लीट करूया.
धावा झाले त्या 13. 13 रन्स. नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडूला उंची आणि फटका प्रॉपर येतोय. धावा झाले त्या मात्र 19. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा. 19 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. 19 रन्स. चेंडू द्या. 19 धावा. आशिष पोपळे यांच्या माध्यमातून अगदी लाईव्ह स्ट्रीमिंग स्कोर अपडेटिंग केली जाते. अगदी परफेक्ट सांगितलं जात आहे किती धावा झाल्यात, षटक क्रमांक किती, चेंडू किती झालेत, कोण स्ट्राईक एंडवरती, कोण नॉन स्ट्राईक एंडवरती, गोलंदाज कोण, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आपल्या युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या अक्षिसच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केले जाते. धावा झाले त्या 19. नेक्स्ट बॉल. आक्रमण केलंय माने ब्रँड वरती, पलटवार झालाय. मी म्हटलं धावांची गती वाढवावी लागेल आणि धावा झाले त्या मात्र 25 धावा. 25 रन्स. त्याच गतीनं बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण पाहतोय गणित चुकलं की काय, हा बॅटर होता, गोलंदाजीनं मात्र त्याचा परफॉर्म खराब झालाय. कारण संदेश माने, आनंद माने जितक्या गोलंदाजीसाठी परिचित नाही आहे तितक्या फलंदाजीसाठी परिचित आहेत. हे गणित मात्र शंभू इलेव्हन धावणीचं चुकतंय की काय, हा प्रश्नचिन्ह आता निर्माण होतोय. बॅटिंग मधून केलेला खेळाचा प्रात्यक्षिक आता मात्र कुठेतरी बॅकफुटला जात आहे का संदेश मानेच्या माध्यमातून. परंतु गोलंदाज देखील संघामध्ये असावेत, परंतु प्रीमियर लीग आहे, 3 विभागातील खेळाडू एकत्रित आलेत. कॉम्बिनेशन बसणं खूप अवघड असतं आणि ते चित्र प्रत्येक मॅचमध्ये मला पाहायला मिळालंय. आणि तशी परिस्थिती शंभू इलेव्हन धावली विपक्ष शिवशक्ती रायडर्स यांच्या माध्यमातून आपण पाहताय. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. गणित चुकत चालली आहेत. फिल्डिंग चांगली. एक सिंगल. दुसरीसाठी मना केले. ओव्हरथ्रो होईल. पायसे. एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांची सांगता. धाबा झाले त्या 26 धाबा. थँक्यू सो मच. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धोरणात्मक वेळ या मॅचची झालेली आहे 1 मिनिटाची. आता उर्वरित काही सन्मान आहेत ते आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. खरं तर एकीव गावचे सुपुत्र, एकीव गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री सचिनदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी कॅडनेक्स कंपनीचे मेंबर आदरणीय श्री विलासदादा कदम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री सचिनदादा कदम साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. खरं तर आज आपला मूल्य वेळ काढून मात्र या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली, या स्पर्धेला विशेष सहकार्य देखील केले. आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री सचिनदादा कदम यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कॅडनेक्स कंपनीचे मालक आदरणीय श्री विलासदादा कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहताय आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील केला जातोय. भारताची परंपरा आहे आलेल्या माणसांचा मान सन्मान करणं आणि ती परंपरा आपण या स्पर्धेच्या दरम्यान जोपासत आहोत. पुढील सन्मान एकीव गावचे सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते आदरणीय श्री दशरथ कदम यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन संतोष कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. एकीव गावचे युवा कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि A1 क्रिकेट क्लब एकीव या टीमचे खंबीर पाठीराखे आदरणीय श्री दशरथ कदम साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. संतोषदादा कदम यांचे शुभ हस्ते मायने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन दशरथ कदम साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या वतीनं करत आहोत. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानत आहोत. त्याचबरोबर कालच्या दिवसापासून या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली आणि खरं तर त्यांचा मुलगा देखील या कॅडनेक्स प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी गावावरतून खासपणे उपलब्ध राहिलेलं व्यक्तिमत्व सांबरवाडी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री मनोहर जांभळे यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी शिवाजीदादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आदरणीय श्री मनोहर जांभळे साहेब सांबरवाडी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, बाबा राजे महाराज यांचे कट्टर समर्थक शिवाजीदादा
कदम यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 12 चेंडू आणि 38 धाब्यांची आवश्यकता. प्रतिषटक 19 धाब्यांची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सिद्धांत शेडगे पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू मिळालाय. विकेटचं पतन होतंय आणि अगदी सूरज माने बाद होतोय. 5 चेंडूमध्ये 13 धाबा, 2 षटकार लगावलेत. अगदी 260च्या स्ट्राईक रेटने खेळतोय सिद्धांत शेडगे. तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अगदी विजयजी कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावा झाल्या त्या आत्तापर्यंत आपण पाहिल्या तर 26 धाबा, 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय, जबरदस्त कामगिरी, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगला एफर्ट आपण पाहतोय. कॅडनेक्स प्रीमियर लीग आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. तो मात्र अमर बांबरस 26 धाबा, 1 विकेटचं पतन. षटक क्रमांक 3, 2.1चा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगला एफर्ट, चांगली कामगिरी मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय. गोलंदाज सिद्धांत शेडगे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉट चेंडू. 26 धाबा, 1 विकेटचं पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत शेडगे छोटा पॅक बडा धमाका, चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. बॅटची लिडिंग आहे. चेंडूला उंची यावेळेस रोखू शकत नाहीयेत. या चेंडूवरती आल्यात त्या 6 धाबा, 6 धाब्याने धाबा झाल्यात त्या 32 रन्स. अगदी आपण पाहतोय धाबा जमवायचे त्या 64. आता 9 चेंडू 32ची आवश्यकता. एका दुसरा जर षटकार आला तर मॅचला वळण मिळेल, मॅचला ट्विस्ट येईल. 9 चेंडू 32ची गरज. 9 चेंडू 32 धाबा, 32 धाबा, 9 चेंडू. विस्फोटक बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अमर बांबरस 2 चेंडूंवरती 6 धाबा जमवून खेळतोय. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सिद्धांत शेडगे प्रयत्न करताना आपण पाहतोय. शिवाजीदादा कदम आपल्यातून रजा घेत आहेत. अगदी आपण आपला अनमोल वेळ खर्च केलात त्याबद्दल आमच्या कॅडनेक्स कंपनीच्या वतीनं, कदम बंधूंच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून, हृदयाच्या स्पंदनातून आपलं आभार. असंच प्रेम आमच्या या आयोजकांवरती असू द्या. फुलटॉस वरती गॅपमध्ये आलाय. चेंडूला आले भरारी आणि 6 धाब्यांची घेतली भरारी. षटकार आलाय आणि अगदी आपण पाहू शकाल षटकाराची धावफलकामध्ये धाबा आल्यात ते मात्र 38 धाबा. आता चेंडू शिल्लक असतील ते मात्र 8 आणि जिंकण्यासाठी 26. 1 चुकीचा चेंडू किती फरक पडतोय. अमर बांबरस याच्यावरती मात्र आपण जर पाहिलं आता मात्र भरोसा दाखवलाय. 8 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. श्रेया स्पोर्ट्स कॅडनेक्स 11 यांच्या दरम्यान नेक्स्ट लढत असेल. टॉस जिंकलाय कॅडनेक्सनं, बॅटिंग घेतली आहे. श्रेया स्पोर्ट्सला आपण आमंत्रित करतोय. तर निश्चितच आपण पाहतोय 38 धाबा, 8 चेंडू, 26 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 26 धाबा, 8 चेंडू. नेक्स्ट बॉल सिद्धांत शेडगे. दडपण आलंय, दडपणाला आता बळी पडतोय. अतिरिक्त चेंडू येते, अतिरिक्त चेंडू डोकेदुखी ठरेल. 6-20 पर्यंत मॅच गेली तर मॅच डबल होईल. डबल अर्थात दोन्ही बाजूला होईल आणि इथे तो प्रयत्न असेल. आता 8 चेंडू 25ची गरज. हे 2 चेंडू निर्णायक असतील शंभूसाठी, 2 चेंडू निर्णायक असतील शिवशक्तीसाठी. बॅटच्या रडारमध्ये चेंडूला दिलाय भिरकावून. आल्यात त्या 6 धाबा, आलाय तो षटकार. मॅचला आले ट्विस्ट. धावा राहिल्यात 7-19. मॅच राहील फायटेबल, मॅच राहील प्रेक्षकांसाठी, मॅच राहील मान्यवरांसाठी. मॅच होईल फायटिंगची, संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये. अगदी बॅटिंग करताना आपण पाहतोय अमर बांबरस. 1 चुकीच्या फुलटॉस वरती षटकार आला. सिद्धांत शेडगे याला टॉर्चर केलं आणि त्यानंतर पुन्हा षटकार घेतला आणि अगदी आपण पाहतोय दडपणाखाली आलाय. आता 7 बॉल
एकोणावीसची गरज. हा चेंडू अतिशय निर्णायक असेल सिद्धांत शेडगे. इथे आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा झाल्यात त्या 46 धाबा. 1 विकेटचं पतन. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. शेवटचे 6 चेंडू निर्णायक 6 चेंडूमध्ये काय घडेल हे देखील खूप महत्त्वाचं असेल. अगदी जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला डू ऑर डायच्या परिस्थितीमध्ये अगदी चांगली लढत आपण पाहतोय. 6 चेंडू आणि गरज आहे 18 धावेंची. मॅच बनले आता 50-50%. मॅच 50% शिवशक्ती रायडर्सकडे, मॅच 50% शंभू इलेव्हन धावलीकडे, मॅच 50% रविदादा पोपळे यांच्याकडे, मॅच 50% विकासदादा जाधव यांच्याकडे. टाईट मॅच. चला जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू बघा. 12 चेंडू 38ची गरज होती. प्रतिषटक 19 धावेंची गरज असताना इथे मात्र नेमकं काय घडलंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त पट, जबरदस्त कामगिरी, जबरदस्त ते मात्र क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे शिवशक्ती रायडर्सनं. मी पहिलंच म्हटलं धाबांचा ओघ तुम्हाला जमवावा लागेल. अपोजिशनला टीम आहे शिवशक्ती रायडर्स, बॅलन्स टीम आहे. आता 6 चेंडू 18 धावेंची गरज. शेवटचं षटक जबाबदारी कोणावरती येईल. अगदी चौथ्या षटकासाठी. चला फास्ट करा. श्रीकांतजी घोरपडे शेवटच्या षटकापर्यंत मॅच येऊनच द्यायची नव्हती परंतु केलेली चूक. आता मात्र श्रीकांतजी घोरपडेंवरती जबाबदारी. सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 19 वरती खेळतोय अमर बांबरस. 3 षटकार लगावलेत. 380च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय अमर बांबरस. सध्याच्या परिस्थितीला जर पाहिलं अमर बांबरस हा गुलाबाच्या फुलातील काटा आहे शंभू इलेव्हन धावलीसाठी. हा काटा बाजूला काढावा लागेल तेव्हा मात्र सामना जिंकता येईल शंभू इलेव्हन धावलीला. आणि अमर बांबरसला थांबावं लागेल काटा काढण्यासाठी शिवशक्ती रायडर संघासाठी. पहिल्या चेंडूवरती चुकी केली आहे. शॉर्ट चेंडूवरती टप्प्यात कार्यक्रम उरकलाय. 5 चेंडू 12 धावेंची गरज. या मैदानावरती 70 धावाही चेस होतात. चुका करतायत. षटक क्रमांक 3 मध्ये चूक झाली सिद्धांत शेडगेची. अगदी 2 ते 3 षटकार लगावण्यात आले. बॅकफुटवरती टाकला आपल्या टीमला. 1 फुलटॉस गेला. 1 षटकारानं काही बिघडत नसता. संयम आणि संतुलन माइंड गेमनं खेळतो तो क्रिकेटमध्ये जिंकतो. त्या चुका केल्यात सिद्धांत शेडगेनं. आता चूक केली पहिल्या चेंडूला श्रीकांतनं. ओहो चांगली फिल्डिंग पाहायची होती. अंग टाकण्याचं काम केलं त्या चुका. गरज नव्हती. चौकार अडवणं महत्वाचं होतं. डाय लगावण्याची वेळ नव्हती. हातामध्ये चेंडू होता. फक्त पिक करायचा होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत कधी सामना सोडायचा नसतो. तुकाराम जाधव यांच्याकडून चेंडू सुटला परंतु कव्हरमध्ये ज्या क्षेत्ररक्षकानं त्याला कव्हर करायचा होता तो क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला. मॅच कधी जाईल हे पाहण्यापेक्षा मॅच कशी वाचवली जाईल हे खूप महत्वाचं आहे. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि मिसफील्ड आपण पाहतोय. 4-8 ब्लॉक चेंडू सेटवला खेळतोय. यावेळेस आपण पाहतोय मिसफील्ड होतीये. थ्रो कुठे जाईल या एक धावा तुम्हाला नडतील. स्ट्राईक एंडला रोखायचं होतं बॅटरला कारण स्ट्राईक एंडचा बॅटर हा नॉन स्ट्राईक एंडला अडकला असता. कारण बॅटिंग केल्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर नॉन स्ट्राईक एंडला लवकर येत असतो. स्ट्रायकर एंडचा बॅटर हा उशिरा स्ट्राईकला पोहोचत असतो. हे तुम्हाला शिकावं लागेल क्रिकेटमधून. उर्मोडी विभागाचे उपाध्यक्ष स्ट्राईक एंड वरती. चेंडूला उंची केलेल्या चुका नडल्यात. मी पहिलंच म्हटलं या चेंडूवरती स्ट्राईक द्यायची नव्हती. या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील कारण स्ट्राईक एंड वरती लेट फलंदाज पोहोचणार होता. तुमचा थ्रो माने ब्रँडचा थ्रो स्ट्राईक लावा होता. लेझी क्रिकेट दाखवलं, आळस दाखवला आणि तिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मात्र खराब पाहायला मिळाली. सिद्धांत शेडगेला 1 षटकार आला. सिद्धांत शेडगेला माइंड गेम खेळायचा होता. शांत थांबायचं होतं आणि मॅचला पीक करायचं होतं परंतु आणखीन 2 चेंडू खराब टाकले. त्याचा फायदा घेतला अमर बांबरसने आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमर बांबरस. अगदी चेंडू खेळलाय 9 धावा जमवल्या 37. चौकार आलाय 1 षटकार आले त्या 5 षटकार अगदी खेळतोय आणि गोलंदाजीनं 1 विकेट. ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.
थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने 9 बॉलमध्ये तब्बल 37 धावांची खेळी साकारली, शॉर्ट अँड स्वीट खेळी साकारली आणि आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्या आणि शिवशक्ती रायडर्स या टीमच्या डकआउटमध्ये आनंदाचं वातावरण मात्र निर्माण केलं असा आयकॉनिक खेळाडू अमर बामरस ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अमर बामरस काय फटके खेळले जबरदस्त. उरमोडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुशील ढपळ आणि उपाध्यक्ष अमर बामरस दोन्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत होते शिवशक्ती रायडर्स या टीमसाठी आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना शिवशक्ती रायडर्स या संघाला मात्र विजय मिळवून दिलाय. अमर बामरस घनसोली विभागाचा क्रिकेट गाजवलाय, आयकॉनिक खेळाडू आहेत. ॲज अ सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळलाय, महाराष्ट्राचा जिल्हा आयकॉन म्हणून देखील तो खेळलेला आहे आणि आज शिवशक्ती रायडर्स या टीममध्ये आयकॉन खेळी करत असताना त्याने शिवशक्ती रायडर्स या टीमला मात्र जिंकून दिलंय. 9 बॉल 37 धावांची खेळी. संघ अडचणीच्या पेचामध्ये उभा राहिलेला होता, परंतु अडचणीतून मार्ग काढत असताना ती इनिंग भरदार राहिली. काय सांगाल? नाही काही एकदम माइंड शांत ठेवलेलं आणि जे बॉल येत होते जसे ऑफ साईडला जसे बॉल आले तसे खेळलो. नॅचरल गेमनी मॅच जिंकलो. अगदी बरोबर आहे. डकआउटमध्ये काय वातावरण असेल आणि आता संघ मालकांबद्दल काय सांगाल? डगआउटमध्ये आता वातावरण तुम्ही बघितलं, चांगले खुश आहेत. आता एक मॅच फक्त आमची बाकी आणि ती आम्हाला कंपल्सरी जिंकायची आहे, मग आम्ही क्वालिफाय होऊ. थँक्यू सो मच. हे होते अमर बामरस ज्या खेळाडूने जिल्हा